नमस्कार, अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण पडवळची अगदी चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत. सुकी नाही तर पातळ भाजी बनवणार आहोत. याला इंग्लिशमध्ये स्नेक गार्ड म्हणतात. चला तर बनवूया पडवळची भाजी. या ठिकाणी मी पडवळ धुवून त्याची साल काढून तो चिरून घेतलेला आहे. आपण 1/4 कप मुगाची डाळ घेणार आहोत. 1/4 कप मसूरची डाळ, 1/4 कप तुरीची डाळ. हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. या ठिकाणी आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. या ठिकाणी मी हा एक टोमॅटो घेतलाय, तो आपण चिरून घेऊया. या ठिकाणी हा एक कांदा घेतलाय, आपण अर्धा घेऊया. हा मोठा कांदा आहे त्यामुळे मी अर्धाच घेणार आहे. या ठिकाणी ओलं खोबरं घेतलेलं आहे, पाऊण वाटी. या ठिकाणी 3-4 लसणाच्या कुड्या घेतल्या आहेत, त्या मी बारीक कट करून घेतल्या आहेत आणि अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे. आपण आता यात खोबरं घालूया. हे लसूण अद्रक घालूया. यात थोडंसं पाणी घालूया. तर आपण आता याची छान पेस्ट करून घेऊया. या ठिकाणी मी छान हे वाटून घेतलेलं आहे. या ठिकाणी मी ओलं नारळ वापरलेलं आहे. तर तुमच्याकडे ओलं खोबरं ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल. यात आपण तेल घालूया. यात आपण 2 तेजपत्ता घालूया. थोडीशी दालचिनी घालूया. 1 चमचा जिरे घालूया. 1 चमचा मोहरी घालूया. यात आपण कांदा घालूया. आपण छान परतून घेऊया. या ठिकाणी कांदा छान परतून झालेला आहे. यात आपण आता हे वाटण घालूया आणि छान परतून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, लाल तिखट अर्धा चमचा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. गरम मसाला अर्धा चमचा आणि हे आपण छान परतून घ्यायचे मसाले. तर हे बघा, आपला मसाला छान परतून झालेला आहे. या ठिकाणी तेल सुटलेलं आहे. तर असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा असतो. आपण आता यात टोमॅटो घालूया. आणि हे सुद्धा परतून घेऊया. या ठिकाणी हे छानपैकी परतून झालेलं आहे. यात आपण ही धुतलेली डाळ घालूया. या ठिकाणी ही पडवळ घालूया. आणि हे छान मिक्स करून घेऊया. गरम पाणी घालूया. 2 ते 3 ग्लास. 1 चमचा मीठ घालते. यात कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली. आता हे पुन्हा मिक्स करून घेऊया.
याला आपण झाकण लावूया. याची आपण 3 शिट्टी करूया. 3 शिट्ट्या झाल्यात, आपण गॅस बंद करूया. कुकर थंड झालाय, आपण आता झाकण ओपन करूया. वाव, मस्तच. हे बघा, हे बघा किती सुंदर आपली ही भाजी तयार झालेली आहे. अगदी खमंग असा वास सुटलेला आहे. हे बघा, अगदी रबरबीत अशी, जास्त पातळ पण नाही, जास्त म्हणजे घट्ट पण नाही. तर ही अशी छान, म्हणजे तुम्हाला भाताबरोबर पण खाता येते, पराठ्याबरोबर खाता येते, भाकरीबरोबर खाता येते. सुंदर पडवळची भाजी, स्नेक गार्डची भाजी बनवून तयार झालेली आहे. अगदी चविष्ट अशी. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा माझ्या ह्या पद्धतीने, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. हे बघा, मी आता तुम्हाला जवळून दाखवते. आपली ही भाजी किती छान अशी बनवून तयार झालेली आहे. दिसली का? मस्तच.